सो आता आम्ही सिद्धगडाच्या पायथ्याला पोचलो आहे खाली आणि सिद्धगडाला जात होतो. सो तिथं चेकपोस्ट लागतं. तर ते चेकपोस्टवाले तिथं ऑफिसर आहेत. तर ते बोलले की तुम्ही वरती जाऊ नाही शकत म्हणे, कारण की त्यांचे काही रूल्स वगैरे आहेत. सो मग आम्हाला प्रश्न पडला की आता राहायचं कुठं. तर इथं रस्त्यात आम्हाला आहे ना दादांचं घर भेटलं. मस्त छान त्यांचं घर आहे, पत्र वगैरे बाहेर. आणि मग आम्ही त्यांना विचारलं, थोडी रिक्वेस्ट केली की दादा म्हटलं इथं राहू शकतो, कारण की आता रात्र पण झालेली, संध्याकाळ झालेली आहे. सो राहण्यासाठी जागा मिळेल का म्हटलं. 2 टेंट वगैरे आहेत म्हटलं आमचे. सो ते बोलले की तुम्ही राहू शकता म्हणजे बिंदास. आणि इतके छान लोक मिळाले आम्हाला. तर या ठिकाणी आता आम्ही तुम्ही बघू शकता आता एक टेंट टाकलं. याची छान जागा त्यांची, हे त्यांचं घर आहे. आणि ते होऊन बोलले की तुम्हाला नॉनव्हेज की व्हेज जेवण पाहिजे का. म्हटलं आता हे एवढं सगळं सांगतात की म्हटलं पैसे वगैरे घेता का नाही. आणि त्यांना विचारलं की तुम्हाला पैसे घ्यावं लागतील म्हटलं. ते म्हटले की बघू म्हणे आम्ही काय करायचं ते. तर असे काही लोक आहेत. तर सकाळी आमच्यासोबत एक अपघात पण झाला पदरगडावरचा. तर त्या अपघातानंतर आम्ही थोडंसं असं विचार केला की काय करायचं काय नाही. पण असे काही लोक भेटले ना तर माइंड फ्रेश होतं आणि भारी वाटलं आम्हाला. तर त्यांनी होऊन आम्हाला पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे विचारली. असे भारी वाटतं सह्याद्रीतले असे लोक भेटलेले. आता ते दादा ते आले, मुंबईला जॉब करतात. सॅटर्डे संडे ते येतात घरी. त्यांनी आता आमच्यासाठी बघा पोंगी आणलेले. अवधूत लगेच सुरू झाला. तेजस बरोबर तुम्ही सगळे ट्रेकर आहेत की म्हणजे फिरायला झालेत नसते. ट्रेकिंग करतो. आता वर किती केले आता माझा होती झाला. चालेल. सो आता दादांच्या घरी आम्ही रात्री मुक्कामाला थांबलेलो आहे. तर त्यांनी आम्हाला जेवणाला आग्रह केला. तुम्ही बघितलं आता वांग्याची भाजी, पापड वगैरे, भजी, छान जेवण करून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. चला या जेवणाला. छान प्रकारे जेवण झालं आहे आमचं, मस्त पोट भरून. आणि अनएक्सपेक्टेड होतं सगळं काही. वाटलंसुद्धा नव्हतं असं काही होईल. असं वाटतं घरासारखंच आहे पूर्ण. एक आपले कोणतरी नातेवाईक इथे असतात आणि त्यांच्याकडे आम्ही राहायला आलेलो आहे असंच वाटतंय. कोणत्याच प्रकारची कमी पडू दिली नाही त्यांनी. आणि इकडे तुम्ही बघू शकता मागे बाईक इथं लावलेल्या आहे आणि इकडे टेंट. रात्री आता झोपतो आम्ही. सकाळी 5 वाजता उठायचं आणि सिद्धगडाला जायचं आहे. तर ते दादा पण आहेत घरातले. तर ते बोलले की मी पण येईल म्हणे सोबत. ते बोलले की आजपर्यंत मी कधी गडावर चढलो नाही म्हणे, म्हणजे गेलो नाही वरती, कारण की एक कुलता आहे की म्हणे मी, तर घरची काही सोडत नाही म्हणे. म्हटलं चला म्हटलं आमच्यासोबत. सो आता ते सगळे आमच्यासोबत येत आहेत. त्यांना पण वरती गडावर घेऊन जातो. सगळे 5 वाजता निघू. 2 तासात गड कंप्लीट करण्याचा ट्राय करू. बघू मग त्यांना पण लवकर खाली यायचं आहे. चला गुड नाईट, भेटू सकाळी. नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा आहे. आता 5:30 झालेले आहेत. तर ते दादा ते पण येत आहे सोबत. चहा नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि त्यांनी काल रात्री खूप पाऊस झाला, तर रात्री ना खूप सारे आंबे पण पडले इथं. तर दादा त्यांनी पूर्ण जमा केले आणि घेतले सोबत काही गडावर खाण्यासाठी. बॅगा सगळ्या इथंच ठेवतोय. एकच बॅग नेतोय सोबत. काही कामाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जसं कॅमेरा वगैरे, खाण्याच्या वस्तू. चला आता. बोरवाडीमध्ये आलो आहे आम्ही. आणि समोर तुम्ही बघू शकता सिद्धगड मस्त धुक्यांमध्ये काही हरवलेलं आहे. वरचा टप्पा त्याचा बालेकिल्ल्याचा. तो आता इथं गाडी वगैरे पार्क करून आलो.
सिद्धवाडीमध्ये आता तर पाणी वगैरे आहे, पाण्याची टाकी आहे, पाणी वगैरे फिल करतो. गावामध्ये जास्तीत जास्त 15 एकच घरं येतील आणि पूर्ण कौली घरं आहेत. पाऊस जास्त असल्या कारणाने आणि इकडं सगळे आदिवासी लोक असतात. हा मागे दिसतो तुम्हाला सिद्धगड आणि तिकडे पाठीमागे पदरगड, पूर्ण अवके घाटाचा प्रदेश. काळोख आहे, रात्री पाऊस झालेला आहे. आज दिवसा पण येऊ शकतो मी. काही रेनकोट वगैरे काही नेलेलं नाही, बॅगा तर खालीच आहे. वरती जायचं बाले किल्ल्याला, गड बघून खाली. विजय दादा आहेत, मुरवाडवरनं आमच्यासाठी आलेले आहेत विशेष, आणि ते अनिकेत दादा आहेत ना, त्यांचे मित्र आहेत. तर आता गडाकडे कूच केलेली आम्ही निघायला सुरुवात केली. वरती काही पोल आहेत का लाईटांचे? लाईट सिद्धगड गाव आहे. अच्छा, सिद्धगड म्हणून आता सिद्धवाडी म्हणून. अच्छा, इकडनं तिकडून दुसरा समाधीकडून आहे ना, तो रस्ता. समाधीकडून दोन आपल्याला माहिती. एक तुम्हाला रिकमेंड करेल असं की तुम्ही गडावर येत असणार तर मुक्कामाच्या हिशोबाने येत असणार तर जे बोरवाडी गाव आहे, आता आम्ही जिथं गाडी पार्क केली तर त्या ठिकाणी तुम्हाला रात्रीचं मोस्टली राहू नाही देत. बट यदा कदाचित तुम्ही आले सकाळी लवकर 8-9 वाजता तर परमिशन दिली तर बरं, नाही दिली तर मग तुम्हाला खाली कुठंतरी, जसं आम्ही जांभोली म्हणून जे गाव होतं तर तिथे त्या दादांच्या घरी थांबलो, तसं काही मॅनेज करावं लागेल. नाहीतर मग तुम्हाला 1 डे ट्रॅक करावं लागेल. तर अशा काही गोष्टी आहेत, कारण की वन्यजीव वगैरे आहेत या जंगलामध्ये, तर ते सोडत नाही चेकपोस्टवाले. तर ह्या गोष्टी आहेत इथं. बाकी तर गड खूप छान आहे, चालायला वाट मोडलेली आहे, बरेचसे लोक येतात इथं. इथं शेजारी वॉटरफॉल पण आहे. आता कातळगडा लागला आहे, याच्या कडेकडेने वरती जायचं आहे. थोडंच आता वरती माची लागेल, सिद्धगडाची माची. चला. तेजस आहे खाली, अनिकेत आणि गौरव आहे. पावसाळ्यात तुम्ही ट्रॅक करत असणार तर चांगल्यातले शूज असू द्या, ग्रीफवाले, जेणेकरून हे कसं आहे, हे पूर्ण स्लिप झालं जातं पाण्यामुळे, तर पाय सटकू शकतो. तर चांगले शूज असू द्या. त्यानंतर एक कॅप असू द्या चांगल्यातली, एक छोटा नॅपकिन वगैरे असू द्या, घाम वगैरे येतो. हायड्रेट ठेवा बॉडी, कारण की पाणी गडावर राहतं. पण ह्या दिवसात काय आहे ना की वरचाही पाऊस चालू असतो आणि जे अगोदरचं पाणी असतं ते मिक्स होतं, त्यामुळे कळत नाही, पाणी पूर्ण दूषित होऊन जातं. तर सोबत 1-2 बॉटल कॅरी करा. कसं वाटतंय अनिकेत दादा? खूप छान वाटतंय.
मी सध्या माझ्या फ्रेंड्सना जरा स्नॅप सेंड करतो, म्हणजे माझे आजचे काही उद्योग चालले ते जरा बघू. स्नॅप पण कॅप्चर केलं आहे, मी बघू शकता. अरे वा, खूप छान, मस्त मॉर्निंग. किती वेळ झाले गडावर? तसा हाऊस माझी भरपूर आहे गाडवड्याला, पण कमी वेळ आलो मी, आलशी पण आहे त्याच्यामध्येच. फर्स्ट टाइम आता आमच्यासोबत इथे तर फर्स्ट टाइम माझा गावचं, म्हणजे पायथ्याशी गावातून पण मी फर्स्ट टाइम इथे येतो. बघा मित्रांनो, पायथ्याशी त्यांचं गाव आहे आणि त्या आज आमच्यासोबत फर्स्ट टाईम येत आहे गडावर. ते कळसूबाई वगैरे त्यांनी केलेलं आहे, बट काल रात्री आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या, त्याच्यातनं त्यांना वाटलं की यांच्यासोबत गेलं पाहिजे आणि घरचे परमिशन देत नव्हते, तर ते सगळं मॅनेज केलं आणि आज आमच्यासोबत आले. आणि त्यांचा मित्र पण आला विशेष, तो मुरबाडवरनं आला सकाळीच, तो 5 वाजता आमच्या इथं होता. विजय दादा बोलले की या ठिकाणी ना पाण्याचा एक पाईप आहे, तर गडावरनं खाली आलेला आहे तो, इथं वरती जी सिद्धवाडी आहे तर त्या ठिकाणावरून आलेला आहे. तर इतर वेळेस तो चालू असतो, आता पावसाळ्यात बंद आहे. तर हे तुम्हाला एक सांगणं आहे की पाणी वगैरे संपलं तर इथे एक तुम्हाला एक सोर्स आहे पाण्याचा आणि एनी टाईम चालू असतो म्हणे. आज पण करवंद खायला मिळाले, रस्त्यात खूप आहे. सकाळी सकाळी काही खाल्लं नाही, मावशीने चहा केली होती ब्लॅक टी, खूप मस्त टपोरे झाले. आणि इकडच्या जंगलातले फ्रेश खायला मिळतात, तेच विशेष आहे आपल्यासाठी, रानमेवा. दादा ते इथं पाण्याचं कुंड दाखवत आहे ते. अरे वा, तिथं पाणी जर नाही भेटला पाणी, अच्छा, गोड पाण्याचा. वा, काय भारी पाणी, नितळ पाणी मित्रांनो. आणि पाणी काढण्यासाठी पण एक छोटंसं इक्विपमेंट केलेलं आहे त्यांनी. 12 महिने पाणी असतं. किती खोल असेल हा एक तुम्हाला पाण्याचा सोर्स इथे मिळेल. असं पठार एक जागा लागते, शेती वाटतं गावकऱ्यांची छोटीशी, आणि त्याच्या शेजारी हे पाण्याचं टाक आहे. पूर्ण धुकं आहे वरती बाले किल्ल्यावर, आणि वरती पाऊस पण चालू आहे बारीक बारीक. इकडे पण थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे, बारीक बारीक पडतोय पाऊस. अनिकेत दादांनी किती मस्त छान पुढं आणले. आपली मंडळी पुढे गेलेली आहे ना, त्यांच्यासाठी तोडले त्यांनी. ते भेटले तर ठीक, नाही तर मी साफ करेन. किती खाल्ले तरी कमी आहेत ते, मस्त लागतं, आंबट गोड. सकाळी सकाळी हेल्दी खाणं बेस्ट. बसलो आम्ही मस्त फोटो काढायला, समोरचं दृश्य मस्त छान वाटतंय गडाचं. आता आम्ही या पूर्ण जंगलातनं पायी चालू झालो. आता इथं एक गेट लागलं छोटंसं, गावकऱ्यांनी केलेलं. ही सिद्धवाडी आहे, सिद्धेश्वरवाडी. आता गावं लागतील पुढे. आणि वरती लाईट पण आलेली आहे, खाली पाणी गेलेलं आहे वरती, जे पाण्याचे टाके आहेत. हे बघा मित्रांनो, ह्या वाटेने आता पुढे चालून आलो आम्ही. हे असे पुढे वाट आहे, ते एक मोठं झाडाचं खोड आहे आणि इथे क्रिकेटचं ग्राउंड वगैरे, पटांगण आहे मोठं. आणि समोर दिसतोय आपल्याला गोरखगड, त्याच्या साईडला मच्छिंद्रगड आहे. आणि हा आऊट आहे घाट. बघा पूर्ण जुनं कधीचं झाड आहे माहीत नाही, आंब्याचं आहे. आणि सकाळी सकाळी आता इथं आंबे पडलेले अवधूत बघू, फ्रेश आंबे आहेत, नो केमिकल युक्त. किती हुशार. हो, गावठी आंबे आहे. एक वर्ष दुसऱ्या वर्षी नाही, आपले ते हायब्रिड वगैरे केलेले ते 12 महिने असतात ना. आणि आम्ही सोबत पण आलेले सगळे, अनेक दादा ते घेऊन आले होते. आज आंबेच खायचे. मस्त. आता पुढे आपल्याला सिद्धगड वाडी लागली, जरा दिसतात कवली. आणि
जास्त काही घरं नाहीत गावात, छोटीशी वाडी आहे. आणि या लोकांना पण एक लेटर आलं होतं की तुम्ही जसं इरशालगडाला झालं होतं लँडस्लाईडसारखं, कारण की हा इकडं आपला सिद्धगड दिसतो आहे, त्यांना नोटीस आलेली आहे. तर काही गावकरी राहतात, खाली जातात, रिक्सवर राहतात. बरोबर. गव्हर्नमेंटने जे काही असेल त्यांना ते सगळं पुरवलेलं आहे. हो. घराचे पैसे जे काही असतील, जागा जमिनीचे पैसे ते सगळे दिलेले. आणि इव्हन त्यांची तिकडे दुसरी एक वाडी गेली, सिद्धगड वाडी म्हणून. तिकडे त्यांना घरं पण त्यांनी बांधलेली आहेत, पण ते कसं पहिल्यापासून इकडे पूर्वीपासून राहतात, सवय झाली. हां, तर त्यांना तिकडे जायची इच्छा होत नाही. बरोबर. घरं त्यांची दुसरी तिकडे पण आहेत, ते इकडेच राहतात तरी. मित्रांनो, इथं एक वाड्याची अवशेषात आली आणि जसं जुनं नाही, तिथं लिहिलेलं आहे बाबा 1987. तर जे कमळ पुष्प इथं चौथरा आहे. तिकडे पण नाव. काय नाव आहे? कोकाटे, राश्री कोकाटे म्हणून ज्याने बांधलं असणार किंवा त्याचं असणार, त्यांनी नाव करून ठेवलं आहे दगडावर. पूर्वी कसं म्हणजे पहिले नाव टाकायचं ना, पहिली पायरी असेल किंवा शेवटची पायरी असेल त्याच्यावरती नाव टाकायचं. बरोबर. मस्त वाडी आहे. बाबा आंघोळ करतात आणि मस्त छान असं घरानं त्यांनी सारून ठेवलेलं आहे मातीच्या लेपन करून. आमचा रात्रीचा प्लॅन असंच होता की वरती यायचं राहायचं, बट ते शक्य नाही, इथं राहू नाही शकत तुम्ही. मग पावसाळ्यात तर बिलकुल नाही. पूर्ण आपल्याला सिद्धगडाचा कडा दिसतो इकडनं. बघा झाड, आंब्याचं झाड पूर्ण पोखरून काढलेलं मध्ये, उदी लागली असणार आणि अजून पण एवढं डेरेदार झाड आहे. तुम्हाला असं ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या दिसतील सिद्धगडाकडे जाण्याचा मार्ग, तर त्याला फॉलो करत तुम्हाला पुढे जावं लागेल. ह्या आंब्याच्या कैऱ्या आहेत, छोटासा गोटी आंबा आहे, 1 नंबर गोड्या. मजेदार. काय म्हणता याला? कोणतं फळ आहे? आऊळ. आऊळ आवळ. आलीव. आलीव बोलतो नाही, आलीव. हां 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 हां. अच्छा, हे ब्राऊन कलरचं होतं ते. हो. कोणत्या याच्यावरती जरा डाग आहे का बघा? नाही पिकाचा बिलच नाही आला ना. वा मित्रांनो, हे खायला ना इतकं छान लागतं. खाल्लेलं आहेत मी माळशेज घाटामध्ये. तुरट आंबट अशी लागते. तुरट आंबट पूर्ण लागलेलं झाडाला. अजून आलं नाही, अजून नाही आलं, ते पिकले नाही येते. हा महादरवाजा लागला आता गडाचा, एंट्री होती मेन. तर आपण इकडनं आलो आता, महादरवाजा बघून घेऊ. सपोर्टसाठी इथं असे लोखंडाचे पोल लावलेले आहेत जेणेकरून ते पडायला नको. आता महादरवाज्यातनं आपण आत आल्यानंतर इकडं पुढे जायचं, जसं की आपण आता इकडनं चाललो होतो, पण महादरवाजा बघून आता पुढे घेतो आपण. तर इथं पुढे ना काही विरगळी आहेत, त्या बघू आपण. बघा मित्रांनो, ज्या विरगळी बोललो ना मी, तर इथं विरगळी आहेत, 3 ते 4 विरगळी आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळे शिल्प करून ठेवलेले आहेत त्यांनी. तिकडे महादेवाची पिंड दिसते. ते असं अभिषेक सारे इकडे पण एक, इकडे घोड्यावर बसलेलं कोणतरी आहे, त्यांनी कॅच केलंय. इकडे पण जे महादेवाची पिंड आहे त्या टाईपमध्ये आता पुसट झाल्या त्या पूर्ण, आणि वरती मंदिर लागलेलं आहे.
आता मंदिरावर पोचलो आहे. नारमाता मंदिर आहे. इथं पण विरगळीत खूप सारे मोठ्या मोठ्या विरगळी आहेत. हा स्तंभ आहे इथं. मंदिर लॉक आहे. जाता येईल का? आणि इथं एक तोफ आहे. इथं पण विरगळी आहेत. ही गणपतीची मूर्ती दिसते. सकाळी सकाळी कोणतरी फुल ठेवलेलं आहे तिथे. इथे महादेवाची पिंड आहे. गणपतीची पण मूर्ती आहे. नंदी आहे दोरग. तिथं काहीतरी शिल्प आहे. छान प्रदेश हा. आणि इथं एक तोफ आहे जुनी पुढे. तिला छान असं त्यांनी आता हे चाक वगैरे लावून प्रॉपर केलेलं आहे. आता मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही आणि तिथून आता वरती एक वाट लागते. त्या वाटेने आता वरती चाललो आहे. थोडं पठार आहे. पठारानंतर परत वरती चढावं लागेल. साधारण इथून आता किती वेळ लागतो बघू. ते आवळ्याचं झाड बोललो होतं मगाशी. हा पिकलेला ब्राऊन कलरचा झालेला आहे. पाणी पडले मस्त लागतं. इकडे पण आहे. वरती पण आहे झाडावर. पुढे पडायचं लक्ष द्या. भरपूर आहे. वा खालून पडलं आंबट आहेत. मस्त आहे. आंबट नाही. दादा तेवढं अडचणीतनं जाऊन एवढं पीठ घेऊन आले. धुवून खा माती आता एका जागेवर येऊन पोचलो आम्ही. तर ही जागा याच्यासाठी फेमस आहे की इथं पूर्वीच्या काळी नाही का जे मर्दानी खेळ असायचे तर ते केले जायचे. हे गोळे वगैरे उचलून. आणि हे असं एक आंब्याचं झाड आहे. इथे एक मंदिर आहे. आप्पे बनवायला लाकडाचं जुनं आहे. काय माहित नाही काय पण मसाल्याचं भांडं असेल ते. आप्पे बनवू शकतो आपण याच्यात. पूर्वीच्या काळात तर मंदिर आहे छोटंसं. हा उचल. मोठा घे. मोठा काय त्यात. जय बजरंगबली. जय बजरंगबली. ट्रेक पण आहे आपल्याला. आम्ही आता ज्या जागेवर गेलो होतो ही जागा प्रत्येकाला माहीत नाही आहे. ते आमच्यासोबत जे गावातले मंडळी आहेत त्यांनी दाखवली. तर तुम्ही मंदिराच्या साईडने वरती एक रस्ता जातो. वरती येऊ शकता तुम्ही. आणि जे अनिकेत दादा ते सोबत आहे आमच्या. तर खायला इतकं काही सारं आहे आम्हाला जंगलातलंच. आंबे तर आणलेच होते पण वरती पण गडावरचे आंबे खाल्ले. त्यानंतर करवंद खाल्ल्या. काल पण आम्ही करवंद खाल्ले होते. जांभूळ खाल्ले. त्यानंतर ते आवळं म्हणून एक फळ आहे ते ब्राऊन कलरचं तर ते पण खाल्लं. म्हणजे जेवणाची इच्छाच नाही राहत हे असं मिळालं तर. आणि सगळं हेल्दी फूड आहे. छान आहे. मग असे आम्ही जे आंब्याच्या झाडाची इथं थांबलो होतो. जो गोटी आंबा खाल्ला तर त्या शेजारी आहे ना पाटी लावलेली ती गडाकडे जाण्याचा मार्ग. तर इथं जी पाटी मागे मी तुम्हाला दाखवली ती. तर आता इकडं आम्ही याच्यासाठी गेलो होतो की महादरवाजा आणि मंदिर आणि जे मर्दानी खेळचं जे मैदान होतं ते दाखवलं. त्यानंतर आता परत रिटर्न आलो आणि आता इकडनं गडावर चाललो आहे. तर तुम्ही इकडनं आले अवपे घाटाकडनं खाली उतरले तर तुम्हाला इकडनं यावं लागतं. आणि या गावाकडनं आले बोरवाडीकडनं तर तुम्हाला इकडनं यावं लागतं. ही अशी पाऊलवाट आहे वरती जाण्याची. पावसाळ्यात जसं आता अंधार पडलेलं आहे. किल्ल्याकडे जाणारी मार्ग. हो इथं लावलेले आहेत पाट्या.
फॉलो करतच जावं लागेल. चुकलं म्हणजे अवघड आहे. त्यामुळे गावातलं कोणी सोबत असलं तर बेटर आहे. घनदाट जंगल आहे पूर्ण. तेवढा हे नाही मित्रांनो, आता आहे ना आम्ही या वाटेने असं वरती आलो, बट ॲक्च्युली ही वाट नाही. सो जी ही धबधब्याची जी वाट आहे, ही लाईन आहे एक नळीसारखी, तिला फॉलो करतच वरती जायचं आहे आपल्याला. तुम्ही पण काळजी घ्या, आमच्यासारखी चुकी नका करू. आता आम्ही वरती आलो. हा तुम्ही समोर धुक्यांमध्ये हरवलेला समोर बघतायत गोरखगड. त्यानंतर ही तवलीची घाट आहे आणि इकडं गायधरा जी नाळ आहे ती आहे. त्यानंतर इकडे हा डमडम्या डोंगर आहे आणि याच्या पाठीमागे आपला राजा सुळका आहे, जो याचा सिद्धगडाचा एक छोटासा सुळका आहे. असा प्रदेश आहे समोरचा. आणि ही छोटीशी आपली सिद्धेश्वर वाडी, सिद्धगडाची वाडी. आणि जे पठार होतं क्रिकेटचं मैदान. जे आपल्या आळूचे पानं असतात त्या टाईपमध्ये जंगली पानं आहे आणि त्याच्यावर व्हाईट आणि रेड कलरचं टेक्स्चर आहे. अनिकेतला माझं नाव आहे. अनिकेत, या आलूच्या पानाचं नाव काय? हे फुलं लाल सफेद. देवगिरीच ना? देवगिरी ना? इथं एक बोर्ड लावलेला आहे झाडाला, गुहा म्हणून. तर इथं एक गुहा आहे. इथं बाबांनी ते राहायचे म्हणे, आता ते वारलेले आहेत. कातळकडा आहे पूर्ण. बाबाची कुठे बोलला ना? इथं चढलं म्हणजे मी अर्धा केला. चला अनिकेत, गुहा आहे, इथे राहू शकतो. आता या गुहेच्या वाटेने गुहा बघून झाल्यानंतर आहे ना, इथे जी पाटी लावलेली आहे. आता आपण असं आलो ना, गुहा बघितली, परत आता इकडे जायचं आहे. फक्त पुढे नाही जायचं. पुढे गेल्यानंतर एक पाण्याचं टाकं आहे म्हणून, पण ते थोडं अडचण येते. तर आता आपण टाकगडाकडे जाऊ आणि इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. इथं पण एक पाण्याचं टाकं. आता हे कातळकड्यातले छोटे छोटे पायऱ्या आहेत. पायऱ्या नाही म्हणू शकत, असं दगडाच्या साह्याने आपल्याला वरती जायचं आहे. आणि इथं अशा छोटेसे पिरॅमिड ठेवलेले दगडावर दगड. त्याला फॉलो करत वरती ही अशी नाळ आहे, त्याच्या आतून वरती जायचं आहे. पायरी लागलेलं आहे, कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. चिंबोरी. हा इथं बुरुज दिसतोय गोमुखी दरवाजासारखा आणि याच्यातनं ही नाळ आहे. तर मे बी हा महादरवाजा असू शकतो वरती जाण्याचा एंट्रन्स. पण आता तो एकदम पडलेला आहे, वरती जाऊ शकत नाही. त्याच्या साईडने ही वाट आहे. ठीक आहे चिंबोरी, सोडू नको ते. नाही असं जातो ना. काय फिलिंग काय? पहिल्यांदा वगळतोय छोटेवाले बघले. ठीक आहे, थोडंच काय रे. पूर्ण धुकं आहे, काहीच कळत नाही, खालचं काहीच दिसत पण नाही. फक्त आम्हाला जी वाट आहे तेच दिसते. वरती पण पूर्ण हरवलेलं आहे बालेकिल्ला. पक्ष्यांचा आवाज येतोय, थोडीशी हवा चालू आहे, बारीक स्प्रे सारखा पाऊस चालू आहे. असं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, है ना? वेगळाच अनुभव आहे. वेगळा म्हणजे जसं विचार करतो तसं नेहमी ट्रेक करतो तसं नाही करत आहे. मजा येते. अनएक्सपेक्टेड आहे सगळं. काल असं वाटत होतं की काल एक वेगळी अचिव्हमेंट केली, बट आज पण एक वेगळी अचिव्हमेंट आहे, वेगळा थ्रिल आहे. कालचं आता मला कमी वाटायला लागलं. कालचं मला वाटलं जास्त थ्रिल होतं लाईफमधला, पण आता अजून थ्रिल बाकी आहे.
चला तर बघूया वरती. इथं एक छोटीशी गुहा लागलेली आहे, विठ्ठल दर्शन. आणि वरती जायचं आता. आता वरती गेलं ना सर्व खाऊन टाकू. काय असं नसेल द्या. बॅगांमध्ये आंबे आहेत, बरंच काही खाण्याच्या वस्तू आणलेल्या, सगळ्या संपवावं लागतील आता, नाही तर जवळ जाईल बॅग. मागची 2,000-3,000 विकतात. दादा सांगतायत की इकडचा जो खडक आहे त्यामध्ये जो लाख असतो ना, औषधी गुणधर्म आहे म्हणे तो, तर तो मिळतो. खडक पागळून ते बनलेलं असतं म्हणजे. अच्छा. तर त्याची भरपूर म्हणजे बाजारात आयुर्वेदिक असल्यामुळे भरपूर मागणी भरपूर आहे, पण ते भेटत रे असं भरपूर रेअर आहे ते. अच्छा. हे पण एक आपल्या सह्याद्रीमध्ये नवीन आहे, बघायला मिळतं. काही लोकांना माहीत नसणार, मला हे सुद्धा माहीत नव्हतं. हे असे गावकऱ्यातले जे मंडळी असतात त्यांच्याकडून आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते. फायनली पोचलो. वाटलं तर 2 तासात होईल, शक्य नाही. पावसाळ्यात तर बिलकुल शक्य नाही, कारण की धुकं पण आहे, बारीक पाऊस चालू आहे, स्लिपरी चालू होते. आणि आता गड माथ्यावर वरती आलो आहे, थोडं बसू 15-20 मिनटं, आराम घेऊ, त्यानंतर खाली जाऊ. एक पाण्याचं टाकं आहे, मोठं आहे सगळ्यात. आता पाणी एकदम थोडंच पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि इथं जी महादेवाची पिंड होती, आता आपण मग असे फोटो वगैरे काढले तिथं. आणि इथं एक नंदी आहे. आणि इकडे काही वाड्याचे औषध या साईडला काहीच दिसत नाही, धुक्यांमध्ये पूर्ण हरवलेलं आहे. आपले आंबे पण काढून ठेवा, 5-10 मिनटं थांबू, त्यानंतर मग परतीचा प्रवास. ह्या किल्ल्याच्या अवतीभोवती आपल्याला जे इकडं अवपे घाट आहे, त्यानंतर हा सिद्धगड, पदरगड आणि तुंगी, आणि इकडं गोरखगड आणि मच्छिंद्रगड. तर यांचा वापर फक्त जे अवपे घाट आणि कल्याण साईडला जे दळणवळण चालायचं पूर्वीच्या काळी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे चेकपोस्ट होते. आणि काही वाड्याचे औषध आहे तिथं, पाण्याचे टाके आहेत. असं प्रत्येक गडावर आहे, जसं पदरगडावर झालं, मच्छिंद्रगडावर झालं. मच्छिंद्रगडावर तर नाही आहे, गोरखगडावर आहे. वाडा म्हणजे ही देवळी असू शकते, कारण की हा एक रस्ता आहे, पायरी मार्ग इथं. आणि ह्या देवळे असतील, वरती छप्पर वगैरे असेल यांना. आणि इथून पुढे जावं लागतं. आणि हा पूर्ण पाय आहे दगडाचा. समोरचं काही दिसणार नाही तुम्हाला, ते थोडंफार इकडचं दिसत असणार. या साईडला पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही खाली. समोरचा पूर्ण गावपे घाटाचा प्रदेश आहे. 12 महिने पाऊस पाणी असतं. इकडे पण एक पाण्याचं टाक आहे. परत साईडला एक पाण्याचं टाक आहे, म्हणजे मोठे मोठे 3 पाण्याचे टाके तिथं. 5 आहेत, असे 5 पाण्याचे टाकी आहेत म्हणे. गडावर पाण्याचा साठा खूप होता. आता पुढे बुरुज आहे, तो बघू. इकडे 2 पाण्याचे टाके खाली. आणि हे एक पाण्याचं टाक आहे, त्याच्या शेजारी. बुरुज बघायला चाललो आम्ही. आणि हा एक छोटासा पॅच आहे, तो खाली उतरून जावं लागतं, साईडला थोडं सांभाळावं लागतं. इथं काही बुरुजाचे अवशेष दगडांची मांडणी केलेली आहे, आणि पुढे पण दिसत आहे. इकडं आहे पुन्हा इथं एक दरवाजा आहे. हा पूर्ण बुरुज आहे असा.
इथं छोटासा झेंडा लावलेला आहे, तो आता खराब झाला आहे. हा पूर्ण एक बुरुज आहे. फायनली पोचलो आम्ही सिद्धगडाच्या खाली. 2.5 तासात खाली आलो. आता इथून खाली जांभूळवाडीमध्ये जातो, त्यानंतर पुढे मुंबईकडे. तो डिफिकल्ट ट्रॅक होता. पावसाळ्यात फक्त काळजी घ्या, आणि काही पॅचेस आहेत तिथं थोडं स्लिपरी वगैरे आहे. आता इथं पाणी वगैरे पिऊन घेतो. मगाशी आपण पाणी घेतलं होतं जाताना, आता परत येताना पाणी इथं पिऊ. तिथं खाली गाडी लावलेली आहे. चला भेटू मित्रांनो अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.